हा पराठा पाहिला जितका छान दिसतो ना त्यापेक्षाही छान टेस्टला लागतो। पराठा बनवण्यासाठी एक मोठा कांदा उभा कापून घेतलेला आहे। त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर आणि वेगवेगळे मसाले, लाल तिखट, जिरे, ओवा, चवीनुसार मीठ आणि थोडेसे बेसन घालून घेतलेले आहे। छान मिक्स करून घ्यायचे। ज्यावेळेस आपण पराठा बनवणार आहोत त्यावेळेसच आपण हे सर्व मसाले मिक्स करायचे आहेत। अति मिक्स केल्याने कांद्याला पाणी सुटू शकते। आता 2 चपात्या लाटून घेणार आहोत आपण। पाहू शकता जास्त जाडही नाही जास्त पातळही नाही अशी चपाती लाटून घ्यायची आहे। एक चपाती लाटली की त्यावरती मसाला घालून घ्यायचा। दुसरी चपाती त्यावरती ठेवून द्यायची आहे। परत त्यावरती लाटून घ्यायची आहे। रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका। आता हा पराठा 3 ते 4 भाग करून कापून घ्यायचा आहे। एक भाग घ्यायचा त्याचा छान गोळा बनवून घ्यायचा आहे आणि परत त्याचा पराठा बनवून घ्यायचा आहे। हा पराठा एकदम अप्रतिम लागतो, नक्की ट्राय करा। पराठा लाटून घेतला की मंद आचेवरती पराठा भाजून घ्यायचा आहे। पराठा भाजण्यासाठी तेल किंवा तुपाचा वापर करू शकता। मंद आचेवरतीच पराठा भाजून घ्यायचा आहे खरपूस होईपर्यंत। खाताना तुम्ही दही किंवा चटणी सोबत खाऊ शकता। एन्जॉय करा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।